नमस्कार मित्रांनो, मी तुषार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती ट्रॅव्हल अँड टेक विथ तुषार. तर मित्रांनो, आणि तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत असता, त्यामुळं एक महत्त्वाचा पॉईंट आज आपल्या चॅनलवरती हा चौथा गाडीची डिलिव्हरी होतानाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर मग मित्रांनो, एका मित्रांनी नवीन गाडी घेतली आणि तो आपल्यापैकीच असला, म्हणजे ती गाडी त्याची आणि आपली पण सगळ्यांचीच झाली, बरोबर. तर आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ, म्हणजे जसं की इलेक्ट्रिक गाडी. ठीक आहे. तर जावा 42 ऑलरेडी बघितलं आहे, NS 200 ऑलरेडी बघितलं, बुलेट 350 ते पण बघितलं आहे. तर मग आज ओलाची एक गाडी आहे, ओला S1 Pro सेकंड जनरेशन, राईट. हां, तर अशी एक गाडी आहे. तर मग मित्रांनो, हा पूर्ण एक व्हिडिओ बघूयात आणि तयार करताना बऱ्यापैकी हेल्प पण आहे या स्टाफची आणि एकदम कोऑपरेटिव्ह सगळ्या बाबतीत मदत पण केली आहे आणि गायडन्स पण व्यवस्थित आहे. तर एनिवेज, फर्स्ट सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपण डिलिव्हरीला दिली आहे. तर मित्राचं नाव कमलेश आणि ही कमलेशची गाडी विथ चॉईस नंबर, फॅन्सी नंबर. आणि गाडी घेतो म्हणजे ती छोटी गोष्ट नाही आहे ना जेवण्यासारखी, की बाबा हा आज गेलो हॉटेलला ही ऑर्डर दिली, नाही. आपल्याला पाहिजे तो नंबर घेतला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला पाहिजे तो नंबर कसा घ्यावा. एनिवेज, तर मग आपण आज गाडीची डिलिव्हरी घेऊयात आणि मग बाकीच्या गोष्टी नंतर बघूयात. ठीक आहे. तर कमलेश, व्हेरी एक्सायटेड. सगळ्यांना टाळ्या वाजवायला तयार. सगळ्यात इम्पॉर्टंट की गाडी घेतेवेळी आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळाल्यात, आम्हाला मित्राला, की ही गाडी आहे कशी, चार्ज काय, पुढचे फीचर्स काय, आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे, हे सगळं. तर मग आपण अजून आणि तुमच्यासाठी पण जाणून घेऊयात की ही गाडीमध्ये स्पेशालिटी काय आहे. ठीक आहे. तर मग ह्याच्यासाठी आपल्या शोरूमचा दादाच आहे, तो पण छानपैकी माहिती सांगेल. तर मग हे सगळं तुमच्यासाठी. तर तुझं नाव काय बोलला दादा? माझं नाव अजिंक्य कुसेकर. ओके. हां, ही गाडी S1 Pro आहे, जनरेशन 2. जे फर्स्ट जनरेशन होतं, ही त्याचं नेक्स्ट जनरेशन आलेलं आहे. गाडी पूर्णपणे आपली कीलेस आहे, गाडीला चावी नाही आहे. गाडी 3 प्रकारे लॉक अनलॉक होते. एक म्हणजे तुम्ही पासवर्ड थ्रू करू शकता, दुसरं म्हणजे आपल्या मोबाईल ॲप थ्रू करू शकता, आणि तिसरं म्हणजे गाडीला प्रॉक्सिमिटी अनलॉक आहे, ज्याच्यामध्ये तुमचं मोबाईलचं ॲप गाडीच्या ब्लूटूथशी कनेक्ट असेल आणि गाडीवरनं तुम्ही स्टँड लावून उतरून एक 15 मीटर लांब गेलं तर गाडी लॉक होते विथ हँडल लॉक. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या श्रेणीमध्ये पुन्हा येतात त्यावेळेला गाडी पुन्हा अनलॉक होते. बघू शकता. तर याची साधारण साईज काय होता? किती इंचेसचा वगैरे असेल? 7 इंचचा आहे. टेस्ट इंच 7 इंचेस. TFT पूर्ण. ओके. इथूनच सगळे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सगळी स्क्रीनवरूनच आहे. तुम्ही इथे जर हे मधलं प्रेस केलं तर तुमची डिक्की वगैरे ओपन होते. गाडीसोबत तुम्हाला 2 हेल्मेट मिळतात आणि एक चार्जर मिळतं गाडीचं. क्या बात. ओके. आणि हे नॉर्मल सीट सारखं नाही आहे आपल्या ॲक्टिवा सारखं. सो काळजी एवढीच घ्यायची कोणी की गाडी आपटायचं नाही. ते डायरेक्ट तिथे ठेवलं, हे केलं, लॉक होते गाडी. इथे लॅच आणि एक सेन्सर आहे त्याच्यामध्ये. आणि गाडीवरचं तुम्ही जे आहे इथे तुम्हाला मेक माय इंडियाचे तुम्हाला मॅप्स मिळतात. ते तुम्हाला टोटली फ्री आहे. तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन किंवा रिचार्ज असं काहीच नाही आहे. GPS इनबिल्ट? हो, GPS इनबिल्ट आहे. फक्त ऑथॉरिटी बँगलोर टीमकडे आहे अजून, की तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला जे काही स्क्रीनमध्ये आहे तुमचे सगळे इथेच आहे की तुम्हाला डिस्प्ले ब्राईटनेस डिस्प्लेची किती हवी आहे, गाडी चार्जिंग आहे तर कुठल्या मोडमध्ये गाडी किती जाणार आहे. गाडीमध्ये 4 मोड आहेत, इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर. आता गाडीची चार्जिंग आहे ती 24% आहे. सो इकॉनॉमिक मोडला ती 42 किलोमीटर्स जाईल, नॉर्मल मोडला ती 38 किलोमीटर्स जाईल आणि स्पोर्टला ती 36 किलोमीटर्स जाईल. आणि जर तुम्ही हायपर ऑन केलात तर 34 किलोमीटर्स जाईल. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की आपल्याला जे फ्रेंड्स वगैरे असतात की दे रे दादा गाडी, जरा आलो इथेच जाऊन. हां, तर ते किती लांब गेले तो डिस्टन्सही इथे दिसतो, ॲव्हरेज स्पीड त्यांची काय मेंटेन केली तेही इथेच दिसतं, आणि टॉप स्पीड त्यांनी काय घेतला होता तोही तुम्हाला इथेच कळतं. हेही तुम्हाला फीचर्स त्याच्यामध्येच आहेत. ट्रॅकिंग विथ टोटल इन्फॉर्मेशन. येस. आणि ॲपमध्येही तुम्हाला कळतंच की गाडी चालू आहे म्हणून. गाडी लागलेली असेल तर तुम्हाला गाडी कळतं आणि चालू असेल तरी ती कळतं रनिंगमध्ये. बरं, ठीक आहे. आणि अवॉइड काय केलं पाहिजे तरी ह्या गाडीच्या बाबतीत? ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तसं काय करायचं नाही आहे? जसं की एवढ्या स्पीडच्या पुढे जायचंच नाही, तसं काही नाही आहे. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आहे की गाडीला वेगळ्या प्रकारची कुठली छेडछाड करायची नाही. म्हणजे आपल्याला नॉर्मल पेट्रोलच्या गाड्यांना आपल्याला सवय असते की बाबा DRL चेंज करणं किंवा बॅटरीतनं वायर काढून अजून काही करणं, तर तसं काही करायचं नाही. फक्त तुम्ही जस्ट चार्ज करा आणि यूज करा, गाडी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. आणि बाकी काही झालं तरी कंपनी आपल्याला आहे सर्व्हिससाठी. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात
जास्त काळजी या गोष्टींची पण घ्या, कारण की खर्च मुळातच तुमचा आहे आणि जास्त वेळ ते टिकलं पण पाहिजे, त्यामुळं ठीक आहे. अजून फीचर्स ओके. होता साऊंड्समध्ये तुम्हाला आहे ना, तुम्ही किती इथे ठेवायचं आहे. आता तिथे म्युझिक आहे आणि कॉल्सही तुम्ही रिसीव्ह करू शकता. इथे 2 माईक आहेत. ओके. हां, तर तुम्ही त्याच्यासाठी किती ठेवायचं व्हॉल्यूम तुम्ही सगळे इथेच आहे. सिस्टीमचा असेल, साऊंड असेल, मूड्सचा असेल. याच्यामध्ये 3 प्रकारच्या गाडीला मूड्स आहेत. त्याला आपण नॉर्मल आपल्या बोलीभाषेमध्ये फायरिंग असं म्हणतो. फायरिंग त्याच्यामध्ये आहे, तेही तुम्हाला दाखवतो मी. लाईटसाठी आहे, तर हे जे सेफ्टी फीचर असतं ते स्पोर्ट्स बाईकला येतं, ते आपल्या ह्या गाडीला पण अवेलेबल आहे. हो ना. हो. तर ते ॲक्टिव्ह केल्याच्या नंतर 2 इंडिकेटर ॲट अ टाईम लागतात. हेडलॅम्पसाठी आहे. तुम्हाला जर फक्त पुढची DRL चालू ठेवायची असेल तर ती ठेवू शकता तुम्ही. अच्छा, तसं पण करता येतं का? हो. ओके, फक्त DRL आहे. आणि इथूनच तुम्हाला गाडी ज्यावेळेला स्टँडला असेल त्यावेळेला ही दोन्हीही बंद होऊ शकतात. हां. अदरवाईज तुम्ही दोन्हीही चालू करू शकता. रायडिंग मोड्स आहेत त्याच्यामध्ये. सो तुम्हाला कुठल्या मोडने गाडी चालवायची हे तुम्ही इथून तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. बऱ्या प्रकारचेच मोड आहेत का, म्हणजे तरी साधारण मोड कोणते कोणते आहेत? लो, डिफॉल्ट आणि हाय. हाय ना. हे हाय मोडला जास्त चालवू नका. दुसरं म्हणजे गाडीला हिल होल्ड आहे. जेव्हा गाडी तुम्ही चढावरती असेल, हां, गाडी चढावरती असेल आणि तुम्हाला ब्रेक दाबायची तिथे गरज नाही, कारण हिल अँड होल्ड आहे. गाडी तुमची खाली किंवा मागे सरकणार नाही. हा इथे तुम्हाला हिल अँड होल्ड आहे. पण आत्ता हा जस्ट बीटामध्ये ज्यावेळेला हा मूव्ह 4 येईल पूर्णपणे, त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे मिळेल. तर तुम्ही घेऊ शकता. अपडेट आता बीटा सगळ्यांनाच आलंय. दिवाळीनंतर सगळ्यांनाच नव्हतं, आता ऑलमोस्ट सगळ्यांच्या येते. तुम्हालाही लवकरात लवकर मिळून जाईल. नाही, तुम्हाला वायफाय कनेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही मोबाईल नेट असेल, तुमचं गावाचं वायफाय असेल, अर्धाच गाडी घेते अपडेट होण्यासाठी. त्यावेळेस तुम्ही गाडी वापरू शकत नाही. बॅटरीमध्ये आहे इथे. जर गाडी तुम्ही आता एक 4 ते 5 दिवस किंवा एक आठवड्यावर मिनिमम गावी जाणार आहात किंवा तुम्ही यूज करणार नाही आहेत, तर गाडीमध्ये बॅटरीसाठी वेकेशन मोड म्हणून आहे, तर तुम्ही ऑन करून जायचा. सो तुमची बॅटरी ती यूज करत नाही गाडी, कारण तुम्हाला माहिती आहे मोबाईल ज्यावेळेला आपण चार्जिंग करून जरी ठेवला तरी ती 2% 3% खाली पडतेच. सो तसं याच्यामध्ये होणार नाही. बरं, म्हणजे आहे तेवढाच तेवढंच राहील ती, जोपर्यंत परत आपण येऊन ॲक्टिवेट करू Right. तोपर्यंत. ओके. इथे पासकोड आहे. सो तुम्ही तुम्हाला जो हवा आहे त्यावेळेला तुम्ही चेंज करू शकता. ओके. आणि एक प्रिकॉशन तुम्ही मागाशी विचारत तसं सांगतो. जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर गर्दीच्या ठिकाणी जास्त करून मोबाईल ॲप थ्रूच तुम्ही ऑपरेट करा. पासवर्ड टाकू नका, कारण ह्याचे चान्सेस जास्त आहेत की शेजारचे डोळा ठेवून त्यांनी बघणं. राईट. हां, बाकी काय प्रॉब्लेम नाही. गाडी तुमची जरी चोरीला जरी गेली तर नॉर्मल जसं तुम्ही गाडी गेल्यावर कंप्लेंट करता, ते कंप्लेंट करायचं, कंप्लेंटची कॉपी घ्यायची आणि आपल्या सपोर्टला, ओला सपोर्टला मेल करायची. गाडीचं लोकेशन ते हे करतात आणि तिकडेच गाडी जागे लॉक होते. ते लोकेशन तुम्हाला मिळतं, जाऊन गाडी घेऊन यायची. हे बेस्ट आहे. डॉक्युमेंटेशन तुम्हाला तर माहिती आहे. डॉक्युमेंटेशन तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. सो तुमचे जे काय मोबाईल ॲप तुम्ही आधार, पॅन असेल, लायसन असेल, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे कोणाला दाखवायचं झालं गाडी पकडल्यानंतर, पोलीस पकडल्यानंतर काय रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट ऑलरेडी तुम्हाला गाडीची डिलिव्हरी त्यामुळे इथे तुम्हाला भेटलेलंच आहे. ओके. हे याच्यामध्येच हायलाईट होणार आहे. झूम 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 ठीक आहे. स्कॅनर फक्त हाईड करा सर नंतर, कारण स्कॅनरवरून पण काम करणार आहे. याचा इथं ठीक आहे. बघा आता इथे तुम्ही जे विचारलं सरांनी की कुठलं अपडेट आहे, तर इथे बघा दिसतंय तुम्हाला मूव OS 3. ओके. हां, तुम्हाला इथूनच दिसतं सगळं. अबाउटमुळे तुम्हाला कळतं की डिस्टन्स वगैरे आणि पर्चेस डिटेल्स आहेत. ओके. हे झाले सगळे याचे फीचर्स. चला, आता होमला आल्यावरती तुम्हाला आहे ना, ज्यावेळेला तुम्ही इथे मध्ये प्रेस करताल हां, त्यावेळेला तुमचे जे 3 प्रकारचे मूड्स आहेत ते तुम्हाला ऑन होतील. याला आपण आपल्या भाषेमध्ये फायरिंग असं म्हणतो. फायरिंग. कारण आपली गाडी इलेक्ट्रिकल आहे, हिला आवाज नाही. सो जेव्हा शेजारून कार वगैरे चाललेली असते, कारण त्यांना तर काही काचेमधून आवाज येत नाही गाड्यांचा. हां हां. सो त्याच्यासाठी फायरिंग एक सेफ्टी फीचर आहे. साऊंडमधून डायरेक्ट आउट. हो, ठीक आहे. याच्यामध्ये 3 येतात. सो हे एक अजून एक आहे, हे स्पोर्ट्स बाईक्स आहेत. साऊंड आणि इथे दोन्ही पाहिजे.
महत्त्वाचं आहे, तुम्ही ऑफ करू शकता, इथून बॅक जायचं बस झालं. त्याने बॅटरीवरती पण मे बी इम्पॅक्ट होत असेल की चार्जिंग एक्स्ट्राचं जाणं त्या नाही, आवाजासाठी? नॉर्मल जेवढी जाते तेवढेच घेते ते, हो तेवढं का? जास्त एवढा फरक नाही पडत. ओके ठीक आहे. अजून तरी काय झालं? बॅटरी झाली. आता दोन्हीकडे डिस्क ब्रेक आहेत पुढे मागे, कारण गाडीचा पिकअप तेवढा आहे. गाडी टॉप स्पीड 120चा टॉप स्पीड गाठते, टॉप स्पीड 120चा गाठते. ओके. हो शक्यतो टाळायचाच आहे आणि तो हो टाळायचंच आहे. काय एवढी ओव्हर स्पीडिंग करून काय गाडीची जी मोटर बेल्ट ड्रिव्हन आहे. गाडीची जी बॅटरी आहे ही 4 किलोवॅटची आहे. 4 किलोवॅटची बॅटरी. 4 किलोवॅटची आहे आणि ही गाडी तुमची चार्ज व्हायला पूर्णपणे 7.5 तास घेते. फुल चार्ज होला 0 to 100 साठी 7.5 तास घेते. 7.5. आणि सिंगल चार्जमध्ये गाडी 180 किलोमीटरचा ॲव्हरेज देते. तर एवढी माहिती खूप झाली मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी. आणि ॲक्च्युली लाईव्हमध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह पण करणार आहात तर मग याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे, करूच नका. आणि एनिवेज तर थँक्यू सगळ्या माहितीसाठी, थँक्यू. आणि मित्रांनो दादा शोरूमचा ॲड्रेस सांगतो आपल्या व्ह्युअर्सला. शोरूमचा ॲड्रेस आहे आनंद तीर्थनगर, आरणेश्वर, तावरे कॉलनीमध्ये, पुणे सातारा रोडवरून एकदम जवळ. तर ठीक आहे, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. आणि मित्रांनो आपण आपल्या पुढच्या स्टेपसाठी दुसऱ्या स्पॉटवर भेटू.